सकाळचे 9:30 वाजले होते. मी माझ्या ऑफिसमध्ये पोचलो होतो आणि सकाळचा पेपर वाचत वाचत मी गरमागरम कॉफीचा आनंद घेत होतो. माझा स्वतःचा छोटासा बिझनेस होता. तसा माझा बिझनेस एकदम व्यवस्थित चालू होता. बऱ्यापैकी पैसा मिळत होता. 4-5 मुलं हाताखाली कामाला होती. त्यामुळं मी आता माझ्या कामाच्या ठिकाणी एक छोटंसं ऑफिस बनवलेलं होतं. तसा मला कामाचा काही जास्त लोड नसायचा. दुपारी 12 नंतर माझ्याकडे बराचसा मोकळा टाईम असायचा. आता मला लहानपणापासूनच एका गोष्टीमध्ये खूपच जास्त इंटरेस्ट होता. तो म्हणजे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी, ज्याला आपण अलौकिक शक्ती किंवा एकदम सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ज्याला आपण भुताटकी म्हणतो. अशा गोष्टींची मला पहिल्यापासूनच खूप आवड. मी त्यामध्ये बराचसा अभ्यास केला होता. माझे बरेचसे मित्र पॅरानॉर्मल रिसर्चवर काम पण करत होते. त्यांच्यासोबत फिरून फिरून मला या फील्डमधलं बरंचसं नॉलेज आलं होतं आणि मी पण बऱ्याच वेळा त्यांच्यासोबत जात होतो. आमची एक टीमच होती. आमच्याकडे अशा बऱ्याचशा केसेस यायच्या. आम्ही पहिल्यांदा एकटे जाऊन त्या ठिकाणचा अभ्यास करायचो आणि जर प्रकरण थोडंसं गंभीर वाटत असलं तर आम्ही आमच्या पूर्ण टीमसहित जाऊन त्या प्रकरणाचा छडा लावायचो. बरेचसे अनुभव पाठीशी होते. त्यामुळं मी माझं एक फेसबुक पेज बनवलेलं होतं. त्या पेजवर मी मला आलेले सगळे पॅरानॉर्मल म्हणजे भुताटकीचे अनुभव नेहमीच टाकत असायचो. त्याखाली मी माझा फोन नंबर पण टाकायचो, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर आमच्या मदतीची गरज पडली तर त्याला आमच्याशी संपर्क करता यावा. आता त्या दिवशी असंच पेपर वाचत चहा पित असताना माझ्या मोबाईलवर एका अननोन नंबरवरून फोन आला. मी तो फोन रिसीव केला. मी बोलायला लागलो, हॅलो, कोण बोलतंय? तसा समोरून आवाज आला. तो थोडासा तुटकपणे बोलत होता. तो म्हणाला, मी सचिन साने, मी पुण्यात राहतो. मी तुमचे फेसबुक पेजवरचे बरेचसे लेख वाचलेले आहेत. तसं मी त्याला म्हणालो, बरं ठीक आहे, बोला, मी तुम्हाला काही मदत करू शकतो का? तसं तो म्हणाला, साहेब, मला तुमच्या मदतीचीच गरज आहे. त्यासाठी तर मी कॉल केला. तुम्हाला कसं सांगावं ते कळत नाही, पण माझ्या घरामध्ये काहीतरी विचित्र गोष्टी घडायला लागल्या आणि जर तुम्हाला वेळ असेल तर आम्हाला तुमची भेट घ्यायची आहे. तसं मी त्या व्यक्तीला म्हणालो, ठीक आहे, आपण 1-2 दिवसामध्ये भेटूया. तसा तो पुढचा माणूस थोडासा गंभीर होत म्हणाला, नाही साहेब, एवढा टाईम नाही माझ्याजवळ. आमच्या घरात 1 आठवडा झालं खूपच विचित्र गोष्टी घडत होत्या, पण काल रात्री कहरच झालाय. आम्ही आता आमच्या घरामध्ये सुद्धा जात नाही. कालची रात्र कशी तरी आम्ही शेजाऱ्याच्या घरामध्ये काढली. प्लीज काही करा, आमच्यासाठी तुम्ही वेळ काढा. मी पुन्हा त्या व्यक्तीला म्हणालो, ठीक आहे, दुपारी 12 नंतर कधीही या. मी तुम्हाला माझा पत्ता SMS करतो, त्या पत्त्यावर तुम्ही या. तसं तो माणूस आभारी आहे म्हणला आणि मी फोन ठेवून दिला. मी लगेच त्या व्यक्तीला माझा ॲड्रेस SMS केला आणि मी पुन्हा माझ्या कामाला लागलो. दुपारी 11:30पर्यंतच आमच्या सगळ्या ऑर्डर पण कंप्लीट झाल्या होत्या. पुन्हा लंच ब्रेक झाला. मी ऑफिसमध्येच माझं जेवण संपवलं. तेवढ्यात अचानक माझ्या ऑफिसमधलाच मुलगा राजू हा माझ्या केबिनचा दरवाजा उघडून आतमध्ये बघत म्हणाला, साहेब, बाहेर कुणीतरी आलं आहे, तुम्हाला भेटायचं म्हणतात. सकाळी तुम्हाला फोन केला होता असे म्हणत आहेत. तसं माझ्या अचानक लक्षात आलं की सकाळी जो आपल्याला फोन आला होता तीच व्यक्ती कदाचित आली असेल. मी लगेच राजूला म्हणालो, त्यांना आतमध्ये घेऊन ये. 5 मिनिटामध्ये माझ्या केबिनचा दरवाजा एका माणसाने उघडला आणि तो आतमध्ये बघत मला विचारायला लागला, साहेब, आत येऊ का? तसं मी त्यांच्याकडे बघत त्यांना म्हणालो, हो या ना. तसा तो व्यक्ती आतमध्ये आला. त्याच्या पाठोपाठ एक स्त्री पण आतमध्ये आली. तिच्यासोबत एक 4 वर्षाचा मुलगा पण होता. त्या स्त्रीनं त्या मुलाचा हात घट्ट पकडलेला होता. ते 3 जण खूपच घाबरल्यासारखे दिसत होते. खूपच कन्फ्यूज आणि अनकम्फर्टेबल वाटत होते. ते आत येऊन उभे राहिले. तसं मी त्या 3घांकडे बघत म्हणालो, अहो या ना, बसा इथे. तसं ते चाचपडत थोडेसे पुढं आले आणि माझ्या टेबलच्या समोरच्या खुर्च्यांवर बसले. आता ते 2 जण माझ्या समोर बसलेले होते. मी त्या दोघांचं निरीक्षण करायला लागलो. तो साधारणतः एक 35शीतला तरुण होता. त्या पूर्ण कुटुंबाच्या पेहरावावरून ते चांगल्या घरातले वाटत होते. त्या पुरुषाने अंगावर इस्त्री केलेले चांगले कपडे घातलेले होते. गोऱ्या पान रंगाचा
डोळ्यावर चष्मा, एकदम सुशिक्षित घराण्यातला वाटत होता तो. पण त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव मात्र एकदम स्पष्ट दिसत होते. मी त्या सचिन नावाच्या व्यक्तीकडे बघत त्यांना विचारलं, बोला काय करता तुम्ही? तसं तो थोडासा खाकरला आणि माझ्याकडे बघत सांगायला लागला, साहेब मी मूळचा कोल्हापूरचा. मी सिव्हिल इंजिनियर आहे. माझ्या वडिलांचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे आणि मीच आता तो बिझनेस पुढं टेक ओव्हर केलेला आहे. मुंबईमध्ये माझं स्वतःचं मोठं घर आहे. आता पुण्याच्या आजूबाजूची पण बरीचशी कामं मला मिळतात. त्याच्यामुळं मी मागच्या 3 महिन्यामध्येच पुण्यामध्ये एक चांगला फ्लॅट घेतलेला आहे. गेले 3 महिने झाले आम्ही पुण्यातच राहतो आहे आणि आत्ता ज्या बऱ्याचशा साईट आहेत त्या पुणे जिल्ह्यातल्याच आहेत. त्याच्यामुळं मला पण तिकडं जाणं येणं सोपं पडतं. कधीकधी मी 3-4 दिवस घरी येत नाही आणि त्यावेळी माझ्या फॅमिलीला चांगली सिक्युरिटी मिळावी म्हणून मी एका चांगल्या नामांकित सोसायटीमध्ये फ्लॅट घेतलेला आहे. तिथं सिक्युरिटीची कोणतीच कमी नाही. दिवस रात्र 2 वॉचमन कायम गेटवर असतात. सोसायटीची हिस्ट्री पण पूर्णपणे चांगली आहे. सगळा विचार करून मी त्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतलेला आहे. पण इथं आल्यापासून सगळं उलटंच व्हायला लागलं आहे. आम्हाला आमच्या घरामध्ये काहीतरी विचित्र असल्यासारखं जाणवतं आहे. आता तो बोलत असतानाच मी माझ्या ड्रॉवरमधून एक वही बाहेर काढली आणि मी माझ्या हातामध्ये पेन घेतला. तो आता पुढं काही सांगणार तेवढ्यात मी त्या दोघांकडे बघत त्यांना म्हणालो, आता मी तुम्हाला जसं विचारल तसं तुम्ही मला सगळी माहिती एकदम खरीखुरी देत जा. त्यानंतर आपण ठरवू की काय करायचं आहे. आता मी सचिनकडे बघत विचारलं, तुम्हाला इथं फ्लॅट घेऊन किती दिवस झाले ते पहिलं सांगा. तसं सचिन मला म्हणाला, मला फ्लॅट घेऊन 3 महिने झाले. मी ते वहीवर लिहून घेतलं. त्यानंतर मी सचिनकडे बघत त्याला पुन्हा विचारलं की हे तुम्हाला जे विचित्र अनुभव या फ्लॅटमध्ये आले ते कधीपासून आले? तसं सचिनने एकदा त्याच्या बायकोकडे वळून बघितलं आणि तो माझ्याकडे बघत पुन्हा मला म्हणाला, आम्हाला मागच्या आठवड्यापासून त्या फ्लॅटमध्ये काहीतरी वाईट अनुभव यायला लागले. मी ती पण गोष्ट माझ्या वहीवर लिहून घेतली आणि मी सचिनकडे बघत त्यांना विचारलं, जर तुमच्या फ्लॅटमध्ये काही प्रॉब्लेम असता तर तुम्हाला फ्लॅट घेतल्यापासूनच प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली असती. पण तुम्हाला प्रॉब्लेम मागच्या आठवड्यापासूनच काय येत आहे? या मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही काय वेगळं केलं आहे का? म्हणजे कुठं वेगळ्या ठिकाणी जाऊन आलं आहे का? किंवा तुमच्या घरामध्ये काही वेगळी वस्तू तुम्ही आणली आहे का? अशी काय माहिती असेल तर ती मला सांगा. तसं सचिन आणि त्याची बायको एकमेकांकडे बघायला लागले. पुन्हा सचिन माझ्याकडे बघत म्हणाला, आम्ही इथं आल्यापासून कुठेही बाहेर गेलेलो नाही, कारण आम्हाला फिरण्यासाठी तेवढा टाईमच नाही आणि घरी पण अशी नवीन कोणती वस्तू या 3 महिन्यामध्ये आणल्याचं मला काही आठवत नाही. त्यानंतर मी पुन्हा त्याच्या बायकोकडे बघितलं. मी तिच्याकडे बघत तिला विचारलं, मॅडम मला आधी तुमचं नाव सांगा आणि त्यानंतर सांगा की तुमच्या घरामध्ये तुम्हाला काय काय अनुभवायला मिळाले. तसं तिनं पहिल्यांदाच वर बघत मला तिचं नाव सांगितलं. ती म्हणाली, मी साक्षी सचिन साने, मी हाऊसवाईफ आहे आणि मी घरामध्येच असते. फ्लॅट घेतल्यापासून सगळं चांगलं होतं साहेब. हे जरी बाहेर असले तरी घरातलं मी सगळं एकदम व्यवस्थित हँडल करते. संध्याकाळी रोज मार्केटमध्ये जाऊन भाजीपाला आणते, मुलाला शाळेत पाठवते, त्याचा अभ्यास घेते. ही सगळी कामं मी घरात बसून करते. आता मागच्या आठवड्यात काय झालं, मी संध्याकाळी माझ्या मुलाला म्हणजे अर्णवला घेऊन आमच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये गेले होते. 1 तासभर मी त्याला तिथे खेळू दिलं आणि साधारणतः 7-7:30 वाजता मी त्याला घेऊन पुन्हा आमच्या फ्लॅटवर आले. आता घरातून बाहेर जाताना मी आमच्या फ्लॅटमधल्या सगळ्या लाईट्स ऑफ केलेल्या होत्या आणि मी घरी आल्यानंतर जसं माझ्या हॉलमधली लाईट लावली तसं मला माझ्या हॉलच्या एका कोपऱ्यामध्ये काहीतरी काळं विचित्र बसल्यासारखं दिसलं. असं म्हणून ती 2 मिनटं तशी शांत बसली. मी पुन्हा तिच्याकडे बघत विचारलं, नेमकं काय होतं ते? तुम्ही ते नीट बघितलं का? तशी ती म्हणाली, पहिल्यांदा मला ते नेमकं काय आहे ते कळलंच नाही, कारण ती वस्तू स्पष्ट नव्हती. काहीतरी धुरासारखी आकृती होती आणि ती 2च मिनटं माझ्या डोळ्याला दिसली आणि पुन्हा झटकन गायब झाली. त्यामुळं मला क्षणभर वाटलं की मला कसला तरी भास झाला असेल किंवा बाहेरून घरात आल्यावर अंधारात अचानक लाईट लावल्यामुळं काहीतरी इल्युजन मला दिसलं असेल आणि मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. पुन्हा आम्ही दोघं पण फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन बसणार तेवढ्यात मला हॉलच्या त्याच कोपऱ्यामध्ये पुन्हा तीच आकृती दिसली. आता त्याच दिवसामध्ये ही आकृती मला दिसण्याची दुसरी वेळ होती आणि भास हा एकदा होऊ शकतो,
दुसऱ्या वेळी जर तुम्हाला ती गोष्ट दिसली तर त्याला तुम्ही भास नाही म्हणू शकत. मी ती आकृती बघून खूपच घाबरले आणि मी अर्णवचा हात घट्ट पकडला आणि पटकन मी माझ्या फ्लॅटमधून बाहेर पडले. आमच्या शेजारचे जोशी काका, त्यांचे आणि आमचे चांगले संबंध आहेत. मी पटकन त्यांच्याकडे गेले आणि त्यांना जाऊन सांगितलं की आमच्या घरामध्ये काहीतरी आहे. जोशी काका पुन्हा आमच्या घरामध्ये आले आणि ते सगळ्या घराची पाहणी करायला लागले. पण त्यावेळी घरामध्ये काहीच नव्हतं. पुन्हा ते जोशी काका मला जाताना म्हणाले की खिडक्या वगैरे नीट लावून घेत जा, एखाद्या वेळी एखादं माकड वगैरे घरात आलं असेल. त्या दिवशी पुन्हा दुसरं काही घडलं नाही. पण त्या दिवशी नंतर मात्र मला रोजच काहीतरी विचित्र अनुभव यायला लागले. जसं की मी किचनमध्ये काम करत असताना मला असं जाणवायचं की माझ्या आजूबाजूला कुणीतरी भटकते. त्याची चाहूल मला एकदम स्पष्ट जाणवायची. कुणीतरी अर्णवच्या खेळण्यांशी पण खेळत असल्यासारखं मला सारखं जाणवायचं. पण इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण काल जी घटना घडली त्यानंतर मात्र माझी त्या घरामध्ये एक मिनिटसुद्धा थांबायची इच्छा नाही. असं म्हणून ती सचिनकडे बघायला लागली. तिचे डोळे पाण्याने भरले होते आणि माझ्या आता लक्षात आलं होतं की काल काहीतरी याच्यापेक्षा विचित्र घडलं असेल. त्याच्यामुळेच हे दोघं जण घरात राहायला तयार नसतील. मी पुन्हा साक्षीकडे बघत तिला विचारायला लागलो, मॅडम काल काय झाले ते मला जरा स्पष्ट सांगाल का तुम्ही? तशी साक्षी मला आता पुन्हा सांगायला लागली. आमचे हे कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी दिवसभर बाहेर असायचे. रात्री पण त्यांना यायला बराचसा वेळ लागायचा. कधी कधी ते 11ला यायचे, कधी 12ला यायचे, पण ते घरी यायचे. पण काल मात्र ते 2-3 दिवसासाठी बाहेर जाणार होते. त्यांनी मला जाताना तसं सांगितलं पण होतं. आणि कालचा पहिला असा दिवस होता की मी घरामध्ये रात्रीसुद्धा एकटी राहणार होते. मला खूपच भीती वाटायला लागली. दिवसभर घरात मला काहीच एवढं विशेष जाणवलं नाही. संध्याकाळी मी आमच्या बेडरूममध्ये अर्णवला घेऊन झोपले होते. साधारणतः रात्री 1:30-2 वाजता मला कसला तरी आवाज आला म्हणून मी माझ्या बेडवर उठून बसले. आणि अचानक बेडवर उठून बसल्यावर माझ्या लक्षात आलं की अर्णव माझ्या बाजूला नाहीच. मी त्याला रात्री माझ्यासोबत बेडवर घेऊन झोपले होते, पण आता तो माझ्या बाजूला नव्हता. त्याच्यामुळे मी खूपच घाबरले. मी अर्णवला मोठमोठ्याने हाका मारायला लागले. मी पटकन बेडरूमची लाईट लावली आणि इकडं तिकडे त्याची शोधाशोध करायला लागली. पण अर्णव बेडरूममध्ये नव्हता. आणि तेवढ्यात अचानक माझी नजर बेडरूमच्या दरवाज्यावर गेली. बेडरूमचा दरवाजा सताड उघडा होता. मी रात्री झोपताना तो दरवाजा लावला होता, मला ते स्पष्ट आठवते. आणि आता बेडरूमचा दरवाजा उघडा होता याच्यावरून माझ्या लक्षात आलं होतं की अर्णव दरवाजा उघडून बाहेर गेलेला आहे. मी पटकन काळजीने उठले आणि पळत पळतच हॉलमध्ये गेले. हॉलमध्ये पण चांगलाच अंधार होता. मी जशी हॉलमधली लाईट लावली तसं समोरचं दृश्य बघून माझे डोळेच विस्पारले. अर्णव हॉलच्या एका कोपऱ्याला बसला होता. त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे झालेले होते आणि तो मंत्रमुग्ध झाल्यासारखा हॉलच्या त्या कोपऱ्याकडं एकटक बघतच होता. मी अर्णवला त्या अवस्थेमध्ये बघून एवढी दचकले होते की मला काय करावं ते कळत नव्हतं. माझं शरीर आणि डोकं एकदम सुन्न झालं होतं. भीतीने हातपाय एकदम थंडगार पडले होते. मी एवढी घाबरले होते की माझ्या तोंडातून शब्द पण फुटत नव्हता. पण मी त्यातून पण अर्णवला जोरात हाक मारली, पण अर्णव माझ्याकडे बघायलाच तयार नव्हता. जणू काही माझा आवाज अर्णवच्या कानापर्यंत पोचतच नव्हता. आता मी धाडस करून अर्णवला आणण्यासाठी त्याच्या जवळ जाणार तेवढ्यात त्या कोपऱ्यातून मला कसल्या तरी घुरघुरलेला आवाज आला. पण तिथं मला कोणताच प्राणी किंवा कोणतीच व्यक्ती दिसली नाही. मग हा घुरघुरण्याचा आवाज येतोय कुठून मला काहीच कळत नव्हतं. मी जसं अर्णवच्या जास्त जवळ जायचा प्रयत्न करायचे तसा तो घुरघुरलेला आवाज अजूनच मोठा यायचा. जणू काही तो मला अर्णवच्या जवळच येऊ देत नव्हता. पण मला माझ्या मुलाला कोणत्याही संकटात टाकायचं नव्हतं. आणि मी जसं अर्णवचा हात पकडून त्याला ओढायला लागले तेवढ्यात त्या कोपऱ्यात काळा काळा धूर जमा व्हायला सुरुवात झाली. मी सगळं डोळे विस्फारून बघत होते. अचानक खूपच जास्त काळा धूर बाहेर आला आणि त्याने एका मानवी आकृतीचा आकार घेतला. ती आकृती फक्त वेड्यासारखी हालचाल करत होती आणि गुरगुरत होती. मी अंगातल्या शक्तीने अर्णवचा हात पकडून त्याला जोरात माझ्याकडे ओढून घेतलं आणि मी पळतच हॉलच्या दरवाजाकडे गेले. पटकन दरवाजा उघडून मी खोलीबाहेर पडले. रात्रीचे 2 वाजले होते. मी जोशी काकांचा दरवाजा जोरजोराने वाजवायला लागले. 5 मिनिटांनी जोशी काकांनी दरवाजा उघडला. मी पळतच आतमध्ये गेले आणि जोशी काकांना घडलेला प्रसंग सांगितला.
आणि मी तिथून यांना फोन केला आणि यांना मी म्हणाले की तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या, मी त्या घरामध्ये 1 मिनिटसुद्धा राहू शकत नाही. तसं हे त्यांचं तिथलं काम तसंच टाकून माझ्यासाठी पहाटे 4 वाजता घरी आले. कालची रात्र आम्ही जोशी काकांच्या घरातच काढली होती. तुमचे लेख वाचून आम्हाला असं वाटलं की तुम्ही यातून आमची मुक्तता करू शकाल, म्हणून आज आम्ही तुमच्याकडे आलो. आता मी त्यांची सगळी माहिती ऐकून घेतली होती आणि महत्त्वाचे मुद्दे माझ्या त्या वहीच्या पानावर लिहून घेतले होते. मी एक 5 मिनटं विचार केला आणि मी त्या दोघांकडे बघत म्हणालो, मला तुमच्या घरी घेऊन चला, जे काय असेल ते आपण तिथंच जाऊन बघू. मी राजूला सांगून माझ्या ऑफिसमधून त्या दोघांना घेऊन बाहेर पडलो. अर्ध्या तासातच आम्ही त्यांच्या घरी पोचलो. एकदम चांगली आलिशान सोसायटी होती ती. आम्ही लिफ्टने 2च मिनिटांमध्ये 5व्या मजल्यावर पोचलो, कारण 5व्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट होता. 5व्या मजल्यावर उतरल्यानंतर आम्ही पुढच्या लॉबीमध्ये चालत गेलो आणि त्यांच्या फ्लॅटसमोर जाऊन उभा राहिलो. आता मी पुढं झालो होतो आणि साने फॅमिली मात्र थोडीशी मागं सरकायला लागली होती, कारण ते त्या घरामध्ये जायला खूपच घाबरत होते. तसं मी त्यांच्याकडे बघत त्यांना धीर देण्यासाठी म्हणालो, हे तुमचं घर आहे, तुम्ही तुमची कष्टाची कमाई याला खरेदी करण्यासाठी खर्च केलेली आहे आणि असल्या कुठल्याही निगेटिव्ह किंवा नकारात्मक ऊर्जेसाठी आपण कष्टाने कमवलेली वस्तू कधीही सोडायची नसते. या गोष्टी अशाच असतात, त्या आपल्याला भीती दाखवून तिथून पळवायचा प्रयत्न करतात, पण आपण मात्र कधीच हिंमत हारायची नसते. आणि जी लोक घाबरट असतात त्यांच्यावरच नकारात्मक ऊर्जेचा लगेच परिणाम होतो. त्याच्यासाठी तुम्ही खंबीर राहिलं पाहिजे. आता माझ्या अशा बोलण्यानं त्या दोघांमध्ये थोडंसं त्राण आलं आणि ते आतमध्ये येण्यासाठी तयार झाले. साक्षीनं मला चावी दिली आणि मी त्या फ्लॅटचा दरवाजा उघडला. एव्हाना जोशी काका पण त्यांच्या फ्लॅटमधून बाहेर येऊन थांबले होते. साक्षीनं अर्णवला त्यांच्याकडे सोपवलं आणि ते दोघेजण माझ्यासोबत आतमध्ये आले. आता मी हळूहळू सगळ्या घराची पाहणी करायला लागलो. पहिल्यांदा मी हॉलची पाहणी केली, पुन्हा बेडरूमची, पुन्हा किचनची आणि त्यानंतर बाथरूमची पण पाहणी केली. पण मला कुठेच काही असं विशेष वाटलं नाही. शेवटी आम्ही हॉलमध्ये येऊन बसलो. सचिन आणि साक्षी माझ्या समोरच्या सोफ्यावर बसले होते. आता मी साक्षीकडे बघत तिला विचारलं, तुम्हाला कोणत्या ठिकाणी तुमचा मुलगा बसलेला दिसला? तसं साक्षीनं मला बोटानेच इशारा करून त्या हॉलचा एक कोपरा दाखवला. मी हळूच माझ्या सोफ्यावरून उठलो आणि त्या कोपऱ्याकडे चालत गेलो. आणि जसं जसं मी त्या कोपऱ्याच्या जवळ जाईल तसं तसं मला वातावरणामध्ये थोडासा बदल जाणवला. जसं की मी त्या कोपऱ्याजवळ गेल्यावर मला वातावरण थोडंसं थंड वाटलं आणि एक नकारात्मक ऊर्जा तिथं जाणवली. एक वेगळाच उग्र दर्प मला यायला लागला. कसली तरी फुसफुसाट मला त्या ठिकाणी जाणवली. मी पुन्हा सचिन आणि साक्षीला माझ्याकडे बोलवलं. ते दोघंजण घाबरत घाबरतच माझ्या मागे येऊन उभे राहिले. सचिनकडे बघत मी त्यांना विचारलं, या कोपऱ्यात आल्यानंतर तुम्हाला थोडंसं वेगळं वाटतंय का? सचिन आणि साक्षी एकमेकांकडे बघत मला म्हणाले, हो, इथं खूपच विचित्र वाटतंय, वातावरणामध्ये गारवा पण आहे. त्यानंतर मी सचिनकडे बघत विचारलं, हे कपाट कशाचं आहे आणि याच्यामध्ये काय आहे? सचिन म्हणाला, या कपाटामध्ये आम्ही अर्णवची सगळी खेळणी ठेवतो. त्यानंतर मी सचिनला ते कपाट उघडायला सांगितलं. सचिननं त्या कपाटाचे दोन्ही दरवाजे उघडले. तशी अर्णवची सगळी खेळणी धडाधड त्या कपाटातून बाहेर आली. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू, गाड्या, टॉयज असं बरंचसं सामान होतं. मी खाली बसून ते सगळं सामान हातात घेऊन एक एक करून बघायला लागलो. मी सचिन आणि साक्षीकडे बघत त्यांना विचारलं, यातल्या सगळ्या वस्तू किंवा यातली सगळी खेळणी तुम्ही स्वतः अर्णवसाठी आणलीत का? तसं ते दोघेजण हो म्हणाले. मी त्यांना पुन्हा विचारलं, यातलं कोणतंही खेळणं असं नाही ना की जे अर्णवला सापडलं असेल किंवा त्याला कोणत्याही अनोळखी व्यक्तीने दिलं असेल? तसं सचिन आणि साक्षी त्या सगळ्या खेळण्यांकडे व्यवस्थित बघायला लागले आणि ते म्हणाले, नाही नाही, यातली कुठलीच गोष्ट आमच्या व्यतिरिक्त कुणीच अर्णवला दिलेली नाही. त्यानंतर अचानक माझं लक्ष त्या खेळण्यातल्या एका छोट्या डब्याकडे गेलं. तो डबा एकदम जुन्या काळातला वाटत होता. त्याच्यावरचं नक्षीकाम एकदम पुरातन वाटत होतं. तो एक धातूचा डबा होता. मी तो डबा माझ्या हातामध्ये घेतला. तो डबा माझ्या तळहातावर एकदम बरोबर बसत होता. तो डबा मी सचिन आणि साक्षीला दाखवत विचारलं, हे काय खेळणं आहे? हे बघून हे खेळणं असल्यासारखं तर वाटत नाही. तसं सचिन माझ्याकडे बघत मला सांगायला लागलं,
मागच्या आठवड्यात मी ज्यावेळी कन्स्ट्रक्शनचं काम करत होतो त्यावेळी मला साईटवर ही गोष्ट सापडली होती आणि ही गोष्ट मी माझ्यासोबत घरी आणली होती. आणि आमचा अर्णव खूपच हट्टी. त्याला हा डबा खूपच आवडला होता म्हणून तो खेळण्यासाठी घेतला. आता त्याच्या हट्टापुढं आम्ही पण हात टेकले आणि तो डबा त्याला खेळण्यासाठी दिला. आता माझ्या डोक्यात हळूहळू प्रकाश पडायला लागला होता. मी तो डबा निरखून बघितला. मी पुन्हा सचिनकडे बघत विचारलं, मला एक्झॅक्टली तारीख सांगा की हा डबा तुम्ही कधी या घरामध्ये आणला. तसं सचिननं सांगितलं की मागच्या आठवड्यातल्या रविवारी मी हा डबा आमच्या घरामध्ये आणला. त्यानंतर मी सचिन आणि साक्षीकडे बघत विचारलं, आता मला हे सांगा की तुमच्या घरामध्ये विचित्र गोष्टी करायला केव्हापासून सुरुवात झाली. म्हणजे ज्यावेळी साक्षी तुम्हाला पहिल्यांदा या घरामध्ये ती आकृती दिसली तो दिवस कधीचा होता. तसं साक्षीनं थोडासा मनामध्ये विचार केला आणि ती म्हणाली, मला रविवारी संध्याकाळीच हा अनुभव आला. जवळजवळ 50% प्रकरण इथंच क्लिअर झालं होतं. आता मी तो डबा घेऊन उठलो आणि सचिनकडे बघत त्याला विचारलं, सचिन, मी जर हा डबा घेऊन गेलो तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना. तसं सचिन म्हणाला, हो हो बिंदास न्या, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. मी त्या दोघांकडे बघत त्या दोघांना म्हणालो, आजच्यासाठी आपलं भरपूर काम झालेलं आहे, तुम्ही आता काही टेन्शन घेऊ नका, बिंदासपणे तुमच्या घरामध्ये येऊन राहा. तसे ते दोघेजण घाबरून एकमेकांकडे बघायला लागले आणि साक्षी मला विचारायला लागली, पण पुन्हा पहिल्यासारख्या गोष्टी घडायला लागल्या तर काय करू. तसं मी त्या दोघांकडे बघत त्यांना धीर देत म्हणालो, माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला काहीही होणार नाही. एक आठवडाभर इथं राहा आणि ज्यावेळी तुम्हाला तसा काही अनुभव येईल त्याचवेळी तुम्ही रात्रीचं तडक निघून माझ्या घरी या. तसं त्या दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला. मी आता त्यांचा निरोप घेऊन त्या घरातून बाहेर पडलो. आता एक आठवड्याभराचा काळ असाच निघून गेला आणि एक दिवशी दुपारी 1 वाजता मी ऑफिसवर असताना सचिन आणि साक्षी मला भेटायला आले. ते दोघेजण आता खूपच रिलॅक्स वाटत होते, एकदम नॉर्मल वाटत होते. मी त्यांना बसायला सांगितलं आणि त्यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांना मी विचारलं की आत्ता या आठवड्यामध्ये तुम्हाला घरामध्ये काही विचित्र अनुभव आले का. तसं साक्षी आणि सचिन माझ्याकडे बघत सांगायला लागले की आत्ता मात्र आम्हाला आमच्या घरामध्ये कोणताच वाईट अनुभव आला नाही. तसं मी म्हणालो, मी फक्त तुमच्या घरामध्ये जी वस्तू नको असायला पाहिजे होती ती वस्तू तुमच्या घरातून बाहेर काढली. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, तुम्ही तो जो डबा तुमच्या घरामध्ये आणून ठेवलेला होता त्याच्यामुळेच तुमच्या घरामध्ये या सगळ्या वाईट गोष्टी घडत होत्या. त्यानंतर ते दोघेजण माझा निरोप घेऊन निघून गेले. मनातून खूपच आनंद झाला होता की एका फॅमिलीला मी एका संकटातून वाचवलेलं आहे आणि त्यासोबत एक नवीन अनुभव पण मला आज मिळाला होता.